आज आपण रस्स्याची कारल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, चांगली 2 ते 3 कारले घेतले, त्याचे लांबट आकाराचे काप करून घेतले, आतल्या बिया काढून घेतल्यात आणि तेल 1 चमचा घालून आपलं कारलं वाफवायला ठेवलेलं आहे. लिंबाचा अर्धा चमचा रस टाकला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक कांदा घेतला आहे, छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा गॅसवरती. नंतर परत पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर घालायचं 1 चमचा शेंगदाणे, थोडंसं तेल घालून परत भाजून घ्यायचं आहे. सुक्या 5 ते 6 लाल मिरच्या घ्यायच्या आहे. चांगलं आपल्याला भाजून घेतलं म्हणजे लाल मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की त्यामध्ये घालायचं 1 चमचा कराळ, तुम्हाला किराणा दुकानामध्ये कुठेही मिळेल. आणि मसाला भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा आहे. नंतर लसण पाकळ्या घालायच्यात आणि कोथिंबीर घालायचं आहे. तर थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची मसाल्याची. आणि कारलं आपलं चांगलं शिजून झालं आहे. त्यानंतर घ्यायचं 2 चमचे तेल, त्यामध्ये मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घालायचा, थोडीशी हळद घालायची आहे, कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा, लाल मिर्च पावडर घालायची अर्धा चमचा आणि आपण वाटण करून घेतलेला मसालासुद्धा घालायचा आहे. आणि काय करायचं, मसाल्यामध्ये चांगलं कारलं जे शिजलेलं कारलं आहे ते फ्राय करून घ्यायचं, आकाराने पाणी टाकायचं आणि मस्त कोथिंबीर घालून गरमागरम भाजी